संविधान के सम्मान में हम उतरे मैदान में। जिल्हा परभणी, महाराष्ट्र। 11 डिसेंबर 2024ला जातीयवादी मनूच्या सडक्या विचारातून जन्माला आलेल्या एका विकृताने संविधान प्रतीक तोडफोड करून अपमानित केलेल्या परभणी फक्त आंबेडकरी जनतेने संविधानिक पद्धतीने आंदोलन दरम्यान मनुवादी घुसखोर करून आंदोलनाला हिंसक वळण देऊन आंबेडकरी जनतेला वेठीस धरून प्रशासनाने आंबेडकरी समाजाचा कोम्बिंग ऑपरेशन करून खोट्या केसेस भरून समाजावर वेठीस धरल्या प्रकरणी दिघी पुणे येथे दिनांक 15/12/2024 रोजी दिघीमधील संविधानिक समर्थकांनी राजे छत्रपती संभाजी चौकात निषेध नोंदविला। या दरम्यान आंबेडकरी सर्व पक्ष संघटना सहभागी होते। आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी सुरेखा तेलगोटे, पुणे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आणि मी सर्वप्रथम सर्व बौद्ध आणि विनंती करतो की आत्ताच परभणी प्रकरणात सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा जेलमध्ये PCR करताना मृत्यू झालेला आहे, तरी आपण 2 मिनिटं त्याला एक आदरांजली वाहूयात आणि त्याच्यानंतर मी माझं 2 शब्द पूर्ण करेन। तर सर्वांनी, मी तरुण साहेबराव भावळे आज दिघी मधून मी सर्वप्रथम आपल्याशी संवाद साधत आहे। आणि परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि त्याच्या कशी संविधानाची प्रत हे प्रकार आहे, हा महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये या प्रकरणाची आवाज उठवला गेलेला आहे। चंद्रशेखर आझाद, मायावती, राष्ट्रीय नेत्यापासून जे सर्व स्तरातील या संसदेचा आवाज गेलेला आहे। आणि हा परभणी जिल्ह्यातला एकमेव असा क्रांतिकारी लढा आहे। आणि हा क्रांतिकारी लढ्यामध्ये सर्व समान नागरिक कायदा याच्यामध्ये दुर्दैव एकच आहे की फक्त बौद्ध समाजच मला निषेध करताना दिसत आहे आणि इतर समाज फक्त सुविधा घ्यायलाच आहे असे सांगताना एक दुःख होत आहे। आणि ही कुठेतरी बाब शोकांतिक आहे महाराष्ट्राची। तर मी एवढंच बोलतो की संविधान हा सर्वांना समान आणि संपूर्ण अधिकार देतो आणि ह्याच्यात फक्त एकच बौद्ध समाज संपूर्ण पुढे दिसत आहे। तर ह्या महाराष्ट्रामध्ये याच्या पलीकडे तर मी काहीच बोलू शकत नाही, कारण की बाबासाहेबांच्या पावनभूमी झालेले आहे। बस एवढंच मी 2 शब्द बोलतो आणि मला बोलण्यासाठी संधी दिली मी पुणेकर सरांचा खूप खूप आभार देतो। जो काही समाज विखुरला गेलेला आहे तो एकत्र यायला पाहिजे। आता ज्या काही घटना घडत आहेत, कारण की जे सत्तेत आहेत त्यांनी असं ब्रेन वॉश केलं आहे की संविधान हा फक्त व्यक्तिवादासाठी किंवा जे काही लोअर कास्टवाले आहेत त्यांच्यासाठीच काम करतो, पण संविधान हा सगळ्यांसाठी आहे हे समजावलं गेलेलं नाही, हे शिकवलं गेलेलं नाही, हे रुजवलं गेलं पाहिजे। शाळेपासून कॉलेजपासून जे कोणी असेल जे काही वर्चस्व जिथे आपण आपले विचार देऊ शकतो तिथे शिकवलं गेलं तर नक्कीच भारताचं प्रत्येक नागरिक संविधानाच्या रक्षणासाठी फक्त आपल्याला आपली सत्ता म्हटलं पण योग्य नाही। जातीयवादी विचारांचे जे आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपली सत्ता हाती करून संविधानाचं तो आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपली एक जागोन करता हिंसेच्या मार्गाने आपण एक सत्ता हाती करून संविधानाचं रक्षण करू शकतो असं मला वाटतं। रमाबाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना श्रीवार वंदन करते। आणि हे संविधान फक्त ना फक्त बौद्धांचं नसून आज दिघीकर लोकांना माझं आव्हान आहे, ज्या वेळेला आम्ही इथं तुम्हाला मैदानात दिसलो त्यावेळेला तुमचं सुद्धा कर्तव्य होतं दिघीकरांचं सर्व जाती धर्माचं आमच्या पाठीशी उभं राहिला। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध लोकांसाठी नाही लिहिलेलं आहे, हे सर्व समाजासाठी लिहिलं आणि सर्व समाजातील लोक त्याची सुख सुविधा उभ्या भोगतात, मोठ्या मोठ्या पदावर जातात, बंगले बांधतात, बंगले बांधून सुखाने बंगल्यात राहतात। त्यांना एवढा संविधानाचा अपमान झालेला हा त्यांचा सुद्धा अपमान आहे, फक्त हा बौद्ध समाजाचा अपमान नाही। आणि तिथे जे लढत आहेत परभणीला हा त्यांचा सुद्धा एकट्याचा वाटा नाही, आपण सुद्धा खारीचा वाटा समाजाने दाखवावा। नाही तर असं करा, हातात बांगड्या मारा आणि संविधानाचे तुम्ही
घेऊ नका. एकही तुम्ही आश्वासन करा की आम्ही स्वतःच्या बळावर नोकऱ्या मिळवू, आम्ही स्वतः काही करू. का तुम्ही नोकऱ्या आमच्या बळावर करता आणि आमच्या बळावर नोकऱ्या करून बाबासाहेबांनी संविधान लिहिलेल्याची विडंबना होते. या गोष्टीची तुम्हाला लाज कशी वाटत नाही आणि घरामध्ये जाऊन कसे बसता, का पाठीशी उभे राहत नाही, एवढं आवाहन करून माझे 2 शब्द संबोधले. जय भीम, जय भारत, जय संविधान. हल्ला बोल, मनुवाद पे हल्ला बोल, मनुवाद पे हल्ला बोल, जातिवाद पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, मनुवाद पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल.